सर आपने आगलेख में लिखा है जिस तरह से देश की अर्थव्यवस्था है उसको ले, और अब ये जो दंगे हो रहे हैं दो प्रमुख शहरों में देश के और बड़े शहरों में भी जिस तरह से दंगे का माहौल बन गया है या बनाया गया है, खास करके सत्ताधारी पार्टी की तरफ से, ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है। देश के राजधानी में दंगे हो रहे हैं, ये पहली बार नहीं। दिल्ली केंद्र शासित प्रदेश यूनियन टेरिटरी है, सिर्फ वहाँ आप नगर निगम के चुनाव आने वाले हैं। नगर निगम के चुनाव आपने पहले आगे कर दिए, जो डेट थी, जो तय था, एक शेड्यूल था, वो शेड्यूल को आपने भंग करके आगे के लिए बना दिया और अब दंगे कर दिए। ये सब जो कुछ चल रहा है, ये नगर निगम चुनाव जीतने के लिए आपके पास कोई इशू नहीं है। इसलिए मुंबई में भी आपने यही तनाव पैदा किया है, किसी को पकड़कर। मुंबई में आपकी ताकत नहीं है तो आपने किसी को काम दिया है ये, और ये लाउड स्पीकर का मामला उठाया आप लोगों ने। देश के और भी बड़े बड़े शहरों में इस प्रकार से अगर आप तनाव पैदा करोगे तो देश की अर्थव्यवस्था को, जो पहले ही उद्ध्वस्त हो चुकी है कोविड काल में, लोग अभी अभी उभर रहे हैं, अभी अभी लोगों को रोज़गार मिल रहा है, लोग अभी अभी काम पर जा रहे हैं, अभी अभी व्यापारी उद्योगपतियों का काम चल रहा है, और उसमें फिर एक बार आप राजनीतिक फायदे के लिए इस प्रकार के दंगे की राजनीति करेगी तो देश की अर्थव्यवस्था श्रीलंका और यूक्रेन से भी नीचे जाएगी, ख़त्म हो जाएगी। मैं आपको बताना चाहता हूँ। सर मराठीमध्ये देशाचे दंगे सुरू आहेत, कशा प्रकारे बघता? देशभरामध्ये जे दंगे सुरू आहेत ते सत्ताधारी पक्ष जो देशातला आहे त्यांनी प्रायोजित केलेले दंगे आहेत, ते स्पष्ट दिसते। याआधी रामनवमी, हनुमान जयंतीला कधी दंगे झाले नाही। लोकांनी हे सण शांतपणे साजरे केलेले आहेत। दिल्ली ही केंद्रशासित आहे, ते राज्य केंद्रशासित आहे, तिकडली कायदा सुव्यवस्था केंद्राच्या हातामध्ये आहे। पण गेल्या काही दिवसापासून तिकडे दंगे सुरू आहेत, कारण तिकडल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांवर BJPचं लक्ष आहे। मुळात तिकडल्या महानगरपालिका ज्या तारखेला होणार होत्या त्या तुम्ही पराभवाच्या भीतीनं पुढे ढकलल्या। आता तुमच्या हातून ती महानगरपालिका जाणार हे लक्षात आल्यावर तुम्ही दंगे सदृश्य परिस्थिती निर्माण केली। मुंबईमध्ये तुम्ही लाऊडस्पीकरचं वातावरण, तणाव निर्माण केलेला आहे। अशा अनेक शहरांमध्ये, देशाच्या ज्या प्रमुख शहरांमध्ये तुम्ही ज्या पद्धतीनं हे दंगी सदृश्य परिस्थिती निर्माण केली, त्याच्यामुळे देशाची अर्थव्यवस्था, रोजगार, व्यापार, उद्योग याला फार मोठा धक्का बसलेला आहे। कोविडच्या संकटातून देश आणि जग आता कुठे सावरत आहे। लोक आता कुठे कामधंद्याला जायला लागले, आता लोकांच्या चुली पेटू लागल्या। उद्योगपती आणि व्यापारी आता कुठे त्या धक्क्यातून किंवा त्या संकटातून सावरत आहेत। अर्थव्यवस्थेला गती मिळत असताना परत तुम्ही दंगे निर्माण केले आहेत। परदेशी गुंतवणुकीवरती परिणाम होतो। या शहरांमध्ये देशातले उद्योगपती गुंतवणूक करायला तयार नाही, मजूर वर्ग पळून जातो। असे अनेक प्रश्न या दंग्यांमुळे निर्माण झालेले आहेत आणि त्याला सर्वस्वी जबाबदार भारतीय जनता पक्ष आहे। त्यांना या देशाशी, या देशातल्या कोट्यावधी जनतेशी, शेतकऱ्यांशी, कष्टकऱ्यांचं काही पडलेलं नाही आहे। त्यांना फक्त दंगलीच्या माध्यमातून राजकारण करायचं आणि निवडणुका जिंकायच्या आहेत। हे या देशाचं दुर्दैव आहे। सर, या पार्श्वभूमीवर आगामी स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका होणार आहेत संस्थांच्या, त्याच्यात एक सक्षम आणि प्रबळ सरकार देण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीचे कुठे संकेत मिळत आहेत? बघा, आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत आणि महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे आम्ही एकत्र लढू। कोल्हापूर उत्तर किंवा नांदेडची विधानसभा आपण पाहिली असेल की आम्ही एकत्र आलो आणि ताकदीनं लढलो आणि आम्ही निवडणुका जिंकलो। हा एक यशस्वी फॉर्म्युला महाराष्ट्रात निर्माण झाला आहे आणि त्याच फॉर्म्युल्याची भीती ज्या लोकांना वाटते आहे त्यांनी अशा प्रकारे दंगलीच्या माध्यमातून लोकांमध्ये द्वेष निर्माण करून फोडा आणि झोडा अशा पद्धतीचं ब्रिटिश नीतीचं राजकारण सुरू केलेलं आहे।
पण महाराष्ट्राची जनता त्याला भीक घालणार नाही. धन्यवाद. प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.